इकडून जाताना तर घराकडे जायला नको वाटतं, पण तिकडून यायचं म्हटलं की नाही अजिबात नको वाटतं का काय माहिती. तर एकनी सकाळीच चहा चपातीचा नाश्ता सगळ्यांचाच झालेला होता. त्याच्यानंतर भाकरी वगैरे करून घेतल्या. मला न्यायसाठी ना हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी घ्यायची होती, तेच तो आम्ही तोडत होतो. तिकडून घरी आल्यानंतर ना मग डबा वगैरे भरून घेतला, जेवण वगैरे केलं आणि 11:30 पावणे 12 वाजता आम्हाला निघायचं होतं. तर सगळी अशी बसलेले असतात. मेन म्हणजे सासऱ्यांनाच वेगळं वाटतं आम्ही इकडे यायचं म्हटलं की नाही. तिथून थोड्या अंतरावर आल्यानंतर ना वडापाव चहा घेतला आणि तनिषला उसाचा रस पाहिजे होता, ते त्याला पाजला. आणि इतर पुण्यामध्ये आल्यानंतर ना तास दीड तास तर ट्रॅफिकमधनं घरी यायला लागतं. तिथून आल्यानंतर कॉक्रोचचं औषध मारून गेलेलं होतं. सगळं झाडू वगैरे मारून घेतलं, किचन कट्टा धुवून, भांडी वगैरे जी धुवून ठेवलेली होती ना ती परत एकदा धुवून घेतली. त्याच्यानंतर घराकडून दूध वगैरे आणलेलं होतं थोडंसं, ते तापवून घेतलं. आणि आम्ही डबा आणलेलं होतं ते जेवण मध्ये केलंच नाही. तर घरी आल्यानंतरच मग जेवण वगैरे करायला घेतलं. तनिषला थोडीशी बिर्याणी वगैरे आणली होती ती खाऊन घेतली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.